नमस्कार, मी विशाल परदेशी. या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपला एपिसोड कायमच खास असतो, कारण खास मित्रमंडळी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आलेले असतात. आपल्यासोबत आहेत अलीबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाची सगळी कलावंतांची टीम. आपण आत्तापर्यंत अलीबाबा आणि 40 चोर याची गोष्ट ऐकलेली, पण ही नेमकी काय, चला त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपल्याबरोबर मधुरा आहे, आनंद आहे, ज्याच्या बाबतीत मी कायम असं म्हणतो की तो असला की अँकरची विशेष गरज पडत नाही. आपल्याबरोबर अतुल आहे. अतुलला आपण गेल्या वेळी या स्टुडिओमध्ये प्रश्न विचारला होता की अतुल पुन्हा कधी आपण भेटणार आहोत, आणि मला असं वाटतं अतुलने ती संधी आपल्याला दिली आहे. सुबोध आपल्याबरोबर आहे, जो कायम आपल्या एका हाकीवरती आपल्याशी गप्पा मारण्यासाठी येत असतो. आणि ऑफकोर्स ज्यांचे सगळे फॅन आहेत ती श्रुती आपल्यासोबत आहे, जिला वेगळं विचारायला नको की बाबा अजूनही तू तशीच दिसते जशी 5 वर्षापूर्वी होती, नेमकं काय करतेस हे प्रेक्षक उत्सुकतेने विचारतात. चला, नवल या गोष्टीचं असं आहे की थिएटर म्हणजे स्टेज टू मोठा पडदा असा या चित्रपटाचा सगळा प्रवास आहे. मी अतुलपासून सुरुवात करतो. काय नेमकं कसं जमून आलं हे सगळं? नाही, याचं उत्तर खरं तर आनंद देऊ शकेल, कारण नाटकात पण ओरिजिनल त्यांनी काम केलं होतं आणि सिनेमातही तो तीच भूमिका करतोय. नाटक मी पाहिलं होतं, मला नाटक अतिशय आवडलं होतं, पण नाटक पाहून खरं तर याचा सिनेमा होऊ शकेल असं तेव्हा वाटलं नव्हतं, कारण त्याचा फॉर्मच वेगळा होता पूर्णपणे. आणि पूर्णपणे घरात घडणारं नाटक होतं, ते काही त्याच्यात आउटडोअर नव्हतं. सिनेमाचे एलिमेंट्स तेव्हा तरी काही दिसले नाहीत, पण त्याच्यानंतर जे ब्युटिफुली क्राफ्ट केलं त्यांनी, त्याचा एक छान स्क्रीन प्ले लिहिला आदित्यनी आणि विवेक बेळेंनी मिळून. बरोबर. किंवा डायलॉग उत्तम होतेच, ते विवेक बेळेचं बलस्थानच आहे. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मला वाटतं त्यांनी तो स्क्रीन प्ले कन्व्हर्ट केला ना, त्यामध्ये चित्रपटाचं यश आहे. त्यामुळे ते ट्रान्झिशन मला नाही सांगता येणार, कारण मी नाटकात नव्हतो, त्यामुळे मला त्याचे मायन्यूट डिटेल्स आठवत नाही आहेत. पण आता सिनेमा आय वॉज अ पार्ट ऑफ इट, आय वॉज हॅपी अबाउट इट. बरोबर. मी हाच प्रश्नाचं कंटिन्युएशन म्हणायशील तर हो, मी नाटकांमध्ये पण होतो. मी खरं तर जेव्हा एक्सपेरिमेंटल नाटक झालं त्याच्यानंतर त्याचा फॉर्म बदलून जेव्हा ते व्यावसायिक नाटक झालं आणि त्यानंतर आता हा चित्रपट, मला गंमत किंवा मजा अशी वाटते की आपणच लिहिलेल्या एका नाटकाच्या एका गोष्टीचा फॉर्म तोडून पुन्हा नव्याने त्याच्यावरती विचार करायचा आणि संपूर्ण पात्रांची रचना म्हण त्या माध्यमाचं जे बलस्थान आहे स्क्रीन प्ले चित्रपटाचं, ते पुन्हा एकदा त्याच्याकडे नव्याने बघायचं. मला असं वाटतं की ही खूप गमतीची गोष्ट आहे. आणि विवेक बेळेंनी ते फार मनापासून आणि आदित्यनी ते खूप त्याच्या बलस्थानाला महत्त्व देऊन कन्व्हर्ट केलं. माध्यमांतर करताना ह्या गोष्टी खूपच लक्षात घ्याव्या लागतात की हे म्हणजे परचुरे जसं म्हणाले की नाटक शूट नाही करायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामध्ये संपूर्ण वेगळा भाग घालायचा आहे, संपूर्ण वेगळा त्याचं दृश्यात्मक त्याचा परिणाम वेगळा ठेवायचा आहे. तर ती खूप मजा आली मला. म्हणजे दोन्ही फॉर्ममध्ये काम करताना मला तरी खूप मजा आली. सुबोध, परकाय प्रवेश हा तुझ्याकरता नवीन नाही आहे. एखाद्या कॅरेक्टरवरती काम करणं आणि ते मोठ्या पडद्यावरती समोर आणणं, पण इथे देखील एक प्रकारे परकाय प्रवेश जो झालेला आहे तो असा आहे की थिएटरचं नाटक ते सिनेमा. तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? नाही, चांगला होता. अतुलने आता सांगितलं तसं मी नाटक पाहिलं होतं आणि मला आवडलं होतं. त्याच्यावरती सिनेमा करतोय असं आदित्यने सांगितल्यानंतर उत्सुकता होती की त्याचं रूपांतर कसं झालं आहे, म्हणजे नाटकापासनं चित्रपटामध्ये त्याचं रूपांतर कसं झालं आहे हे ऐकण्याची उत्सुकता होती. विवेकनीच दोन्ही नाटक पण त्यांनी लिहिलं होतं, चित्रपटही त्यांनीच लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं माध्यमांतर करताना ती गोष्ट लक्षात ठेवून त्याला चित्रपटात त्याचं रूपांतर केलं. त्यातल्या भूमिकासुद्धा चित्रपटात लिहिताना त्याला अजून जास्त ठळक किंवा चित्रपट माध्यमाची गोष्ट डोक्यात ठेवून त्यांना लिहिलं होतं. बरोबर. मी जी व्यक्तिरेखा सादर करतोय पराग, तर माझ्यासाठी अनेक अर्थांनी स्पेशल होतं, कारण मला विवेक बेळेच्या कलाकृतीत खूप वर्ष काम करायचं होतं, जे दुर्दैवाने कधी शक्य झालं नाही त्याच्या नाटकामध्ये काम करणं. पण या निमित्ताने त्यांनी लिहिलेली एक व्यक्तिरेखा मला साकार करायला मिळत होती. माझ्या एका मित्राच्या चित्रपटात मला काम करता येत होतं आणि आजूबाजूला इतकी सगळी कलाकारांची फौज होती. त्यामुळे वेगवेगळ्या अर्थाने हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. आणि मला असं वाटतं की आता अगदीच घोडा मैदान जवळ आलं आहे आणि लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत या चित्रपटाची, आणि मला खात्री आहे की त्यांना वाट बघणं सार्थकी लागेल असं मला विश्वास वाटतो. क्या बात आहे. मधुरा, कशी भूमिका? शलाका असं नाव आहे माझ्या भूमिकेचं, आणि एक शिक्षिका आहे ती खरं तर. पण मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये आम्ही जे 7 जण आहोत, आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी वेगवेगळ्या स्वभावाची मंडळी आहोत. आणि आमचं मिळून खरं सांगायचं तर एक जी मैत्री आहे आणि त्या मैत्रीत होणाऱ्या काही गोष्टी
आणि किंवा एक घटना झाल्यानंतर मैत्रीचे दिसणारे विविध रंग, बरं. अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे. आणि प्रत्येक भूमिका ही समान आहे. भूमिकेविषयी नेमकं काय ते नाही सांगता येणार, कारण ते बघायला पाहिजे. पण मी असं म्हणेन की आम्ही सगळेच जण थोडेसे लबाड आहोत ह्याच्यात. सगळ्यांमधला प्रत्येक माणूस असतोच, प्रत्येकात असतोच तो लबाडपणा. आणि प्रत्येकातला चोर तुम्हाला दिसणार आहे, वेगवेगळ्या अँगलने दिसणार आहे. असं मी म्हणेन की माझ्यातला चोर आनंदला कसा दिसतो, श्रुतीला कसा दिसतो, किंवा आनंद मधला चोर सुबोधला कसा दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने या चित्रपटामध्ये भूमिकेकडे आणि परिस्थितीकडे पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक ब्रिलियंट विनोद म्हणतो ना आपण, हुशारी असते आणि ती भाषेतली हुशारी आहे. आणि तो विनोद जो आहे तो कसा घडत जातो आणि त्यातनं प्रत्येकातला चोर कसा बाहेर येतो किंवा दिसतो, ह्याची ही गंमत गोष्ट आहे. इथे 40शीतल्या चोरांमध्ये श्रुतीने कसं जमवून आणलेलं आहे, म्हणजे काय नेमकं त्याच्यात? मला हे सगळेच प्रश्न विचारतात की 40शीच्या चोरमध्ये तू काय करतेस त्यांना. तर मी त्यांना सांगते की टेक्निकली माझी जी पाटी दाखवली आहे ट्रेलर मध्ये ती अदिती 40-2 आहे. मी सगळ्यात लहान आहे यांच्यामध्ये आणि हे सगळे माझे मोठे मित्र आहेत. तू वाटते पण तशी. भूमिका आनंदराव. वरुण असं माझ्या भूमिकेचं नाव आहे आणि ही 7 जण आहेत आणि त्याच्यामध्ये 3 कपल आहेत आणि एकटा आहे. आत्ता इथे नाहीये, त्याच्यापैकी मुक्ता आणि उमेश अशी 7 जणांची आमची टीम आहे. वरुण ही माझी भूमिका आहे आणि अर्थात तो प्रोफेसर आहे आणि प्रत्येकजण एका विशिष्ट घटना घडल्यानंतर आपल्या मैत्रीमध्ये प्रत्येकजण त्याकडे कसं बघतो आणि कोणी चिकित्सकपणे, कोणी इमोशनली, कोणी अत्यंत स्वच्छपणे, कोणी कठोरपणे, कोणी इग्नोर करताना. सो प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका त्या एका घटनेकडे बघण्याची समजा असेल तर मग ह्याच्यातनं काय काय गमती तयार होऊ शकतात. आणि जस्ट एक स्लाइस आपण म्हणजे 40शीमध्ये 40-45 म्हणजे एक 40शी उलटून पण गेली आहे, पण आपण म्हातारे पण नाही. आणि एक तो जो एक स्लाइस आहे ना की आत्ता आपण बघतो आहोत तो स्पॅन आणि एक स्टॅग्नन्सी समजा आली आहे, पण पुन्हा एकदा इतके म्हातारी नाही. म्हणजे आमच्याच सिनेमात एक वाक्य आहे की झालं, घरं झाली, गाड्या झाल्या, तुझ्या तोंडी वाक्य आहे, मुलं मार्गी लागली आणि एवढं करून वय 40-45च आहे. तर आता या वयात थोडासा आनंद मिळवण्यासाठी कोणी काही केलं. सो कोणी काही केलं याचा अर्थ फक्त आपण म्हणजे मैत्रीमधला फक्त नाही आहे, अजून 10,000 गोष्टी या वयात वेगवेगळ्या कराव्याशा वाटत असतात आणि त्याच्याकडे कसं बघायचं आहे त्याची ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे आपण समजा इथे दरवेळेला बघत असू तर विवेक बेळेंनी फक्त थोडासा कॅमेरा इकडे ठेवलाय आणि इकडनं बघताना ह्या प्रिझममधनं अजून कुठले रंग दिसतील तर ते बघण्याचा प्रयत्न केला. तुला प्रत्यक्षात तसं 40शी ओलांडलेलेच आहोत आपण सगळेच जण. म्हणजे तो प्रश्न तुला प्रत्यक्ष पडतो का? सगळ्यांनाच, कोणाला पडत नाही. हो ना. म्हणजे काय खोटं बोलायचं आहे. हो ना. सगळ्यांना प्रश्नच नाही. आपल्याला एका विशिष्ट वयानंतर वेगवेगळ्या राहिलेल्या गोष्टी आपला पोर्शन पूर्ण करायचा असतो. राहिलेल्या गोष्टी असतात. कधी कधी असं आता मी माझ्या कुठल्या तरी आपण एका ह्याच्यात म्हटलं की काय 40शी नंतर करावं असं वाटेल, पण खरंच मला वाटतं की एखादं वाद्य वाजवत आहे तसं तर मजा आली असती. म्हणजे आता ते जे वाटतं ना की तेव्हा ते राहून गेलं. कुठलं वाद्य वाजवायला आवडलं असतं आनंदला? मला कदाचित पेटी वाजवायला खूप आवडली असती. मला पेटी खूप आवडते पण नाही शिकता आली, पण वाजवायला आवडली असती. गेल्या वेळी माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटात काम केल्यानंतर आनंदने असं कबूल केलं होतं की हो अजूनही मी माझा चाम कायम ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल वादच नाहीये. हो ना. यात काय त्याच्याबद्दल आपण त्याच्यावर वेगळा एपिसोड नंतर करू, आम्हीच येतो सगळे. अतुल. अरे खरं तर आता या सगळ्यांच्या पेक्षा मी मोठा आहे. म्हणजे माझी 40शी काय 50शी पण होऊन गेली आहे. नुकती 60ला वेळ अजून एक 4 आहेत 3-4 वर्ष. पण मी सांगू का, मी इतक्या जिंदादिल लोकांच्या मध्ये आयुष्यभर वावरलेलो आहे बरोबर की 40शी वगैरे हा मला काही प्रश्न जाणवलाच नाही, कधीच नाही. की आपण 40 झालो मग आता काय नाही, आता जे काम करतो ते करत राहायचं, जसं वागतो तसंच वागायचं. म्हणजे आता आज 60ला सुद्धा संजय मोने आम्हाला रोज सकाळी भेटतो, तेच जुने विनोद सांगतो, त्याच्यावर आम्ही तेच जुने विनोद ऐकून हसतो नवीन ऐकल्यासारखे. पण त्याच्यात आम्हालाही आनंद आहे, त्यालाही आनंद आहे, त्यात काही नवीन काहीच नाही आमच्यासाठी. पण जर का ते विनोद आम्हाला स्टेल वाटायला लागले तर मग प्रॉब्लेम आहे.
आणि दुसरी गोष्ट एक इंग्रजी चित्रपट होता व्हॅन्टेज पॉईंट नावाचा, डेन्झिल नाही फॉरेस्ट विटेकर वगैरे होते त्याच्यात. बरोबर. त्यात एकाच घटनेकडे 4 लोक कसे बघतात हे होतं त्याच्यात. आणि त्यात अर्थात ऍक्शन होती पण 4 वेगळे शूट केले. इथे एकाच घटनेकडे 7 लोकांचं परसेप्शन विवेक बेळेंनी दाखवलंय. आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रोफेशनमधली माणसं घेतलीत की आपल्या प्रोफेशनमुळे आपण जसा विचार करतो त्या विचारानुसार हे आपल्याला समोरची गोष्ट काय दिसते. वा. दुसरी गोष्ट इतकी साधी आहे की 2 लोकांच्या मध्ये काय घडतं हे फक्त 2च लोकांना माहीत असतं. बर. तिसऱ्या माणसाला माहीतच नसतं. आपण आडाखे लावू, यांचं अफेअर आहे, यांचं ते आहे, यांची मैत्री आहे, काहीही तुम्ही म्हणा, मी खात्रीने सांगतो अनलेस समजा माझं अफेअर आहे आणि मी जाऊन सुबोधला सांगितलं की माझं हे 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 मी केलंय तर त्याला कळेल. पण मी अशा माणसाला सांगेन की तो त्याच्यामुळे की पुढे जाणार नाही. पण दुसरी गोष्ट अदरवाईज मी सांगितलं नाही तर नक्की काय झालं हे फक्त मला आणि त्या व्यक्तीला दोघांनाच माहीत असेल, तिसऱ्या व्यक्तीला कधीच कळणार नाही. बापरे. बरं. आणि ही त्या चित्रपटाची गंमत आहे. आणि हे अर्थात शेवटी सगळं उलगडतंच, पण मला असं वाटतं की भयंकर बुद्धीने लिहिलेला चित्रपट आहे, सोपं नाही आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 40 पार केलेल्या काय किंवा काय 30ल्या 50ल्या 60ल्या 70ल्या माणसाला सुद्धा हा येणारा अनुभव आहे. मला नाही एक्साइटमेंट का, मला वाटते की एक्साइटमेंट, मला परस्त्रीबद्दल अट्रॅक्शन वाटत नाही का, वाटतं की जगातल्या 90% लोकांना परस्त्रीबद्दल अट्रॅक्शन वाटतं, उरलेले 10% खोटं बोलतात. हे सिंपल आहे, हे सिंपल आहे. आणि त्यात काय काय चुकीचं आहे. अट्रॅक्शन वाटणं म्हणजे तुम्ही घरदार संसार सोडून तिच्या मागे धावत सुटलात. बरोबर. तुम्हाला एखादी व्यक्ती चार्मिंग वाटली, तिच्याशी बोलावं असं वाटलं, तिच्या बुद्धीने तुम्ही समजा इम्प्रेस झालात का, व्हॉट इज रॉंग. बरोबर. म्हणजे अशी मैत्री मी बघितली आहे की वर्षानुवर्ष भेटलेले पण नाहीत लोक, फोनवरनं दे आर हॅपी टॉकिंग टू इच अदर, पण ते एकमेकांशी जेवढं बोलू शकतात तेवढं इतर कोणाशी बोलू शकत नसतील. बरोबर. अशी मैत्री असू शकते. सो मला वाटतं त्याला फार असं अफेअर वगैरे नाव देणं ना, हे फार म्हणजे जनरलाइज करणं आहे. हां, संकुचित आहे, जनरलाइज करणं आहे. कारण आपल्याला कधीच माहीत नसतं समोरच्या 2 व्यक्तींमध्ये नक्की काय घडलंय ते. क्या बात आहे. आणि तीच मला वाटतं या सिनेमाची चित्रपटाची ती गंमत आहे. ते सगळं बघायला मिळतं आणि त्या पद्धतीने प्रेक्षक रिलेट. हां, म्हणजे मी जेवढं बोलतोय तेवढं अगदी सगळं सिनेमात तुम्हाला दिसेल असं मला वाटत नाही की, किंवा दिसेल मला माहीत नाही, पण करताना तरी आमच्या डोक्यात हा विचार होता असं मला वाटतं, किंवा लिहिताना विवेक बेळेच्या डोक्यात हा विचार होता. नाही, मैत्री कॉम्प्लिकेटेडच असते मला असं नेहमी वाटतं. त्यात तुम्ही जर पॉझिटिव्हनेस जर जोडला आणि जेनझी एक शब्द वापरला, फोमो जोडला, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट जर जोडलं तर काय घडू शकेल हे आमच्या या मैत्रीमध्ये तुम्हाला दिसेल. वा. पण सुबोध, त्या पद्धतीने पटकथा मांडणं आणि प्रत्यक्ष ती पडद्यावरती आणण्यासाठी म्हणून दिग्दर्शक म्हणून प्रयत्न करणं, कारण तू देखील या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेला आहे. ज्यावेळेस तू कलावंत म्हणून या सगळ्या प्रोसेसकडे बघतोस, जमून आलंय ते सगळं? मला दिग्दर्शकाची क्लॅरिटी कायम आवडते आणि ती चूक आहे का बरोबर आहे का, ती योग्य दिशेने आहे का अयोग्य दिशेने, हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोणी नसतो. बरोबर. पण त्याचं काहीतरी क्लॅरिटी त्याच्या डोक्यात असली पाहिजे. काहीतरी मी हे का करतोय याचं त्याच्या पुरतं का होईना, पण त्याच्याकडे उत्तर असलं पाहिजे. आदित्यच्या बाबतीत तो या गोष्टीवरती अनेक वर्ष काम करत होता. त्याला आणि बेळ्याला एकत्र काम करण्याची इच्छा होती, त्यामुळे ते दोघं एकत्र याच्यावरती काम करत होते. आणि सेटवरती आल्यानंतर खरं तर चित्रपटात, नाटकात हा विषय त्या मनाने सोपा आहे मांडणं, चित्रपटात खूप अवघड आहे. ते मांडणार कसं? ते ह्या सगळ्या गोष्टी, मनातली गोष्ट दाखवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे ना. म्हणजे एकमेकांशी असलेला संवाद तू ऐकू शकतोस, दाखवू शकतोस, मनात चाललेली गोष्ट कशी दाखवणार? त्यामुळे ती गोष्ट मांडण्यासाठी म्हणून जे एक डिझाईन करायचं आहे संहितेचं, तर ते डिझाईन करणं असेल, ॲक्टरला ब्रीफ करणं असेल, त्यांच्याबरोबर सेटवरती येण्या अगोदर तालमी करणं असेल, तालमीमध्येच तुम्हाला हे काय प्रकारे व्यक्त व्हायचं आहे याची दिशा त्यांना देणं असेल. कारण 7 जण एकत्र आल्यानंतर त्याच्यातला एक जण जरी कन्फ्यूज असेल ना, तरी सुद्धा तो सीन चांगल्या पद्धतीने होऊ शकला नसता. त्यामुळे 7 जण एकत्र सेटवरती आल्यानंतर प्रत्येकाला माहिती होतं की हिला काय करायचंय, आनंदला काय करायचंय, अतुलला काय करायचंय, मला काय करायचंय, श्रुतीला काय करायचंय, मुक्ता, उमेश, सगळ्यांनाच. तिथे आल्यानंतर तो गोंधळ नव्हता. आता जे माहिती आहे ते चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हाच प्रयत्न प्रत्येकाचा होता. आणि ती दिशा देण्याचं काम आदित्यने केलं, कारण तो त्या बाबतीत प्रचंड स्वच्छ होता आणि त्याच्या नजरेसमोर त्याला काय प्रकारचा चित्रपट मांडायचा आहे याची दिशा अगदी स्पष्टपणे होती. श्रुती, जसं अतुलने सांगितलं की आपल्या प्रत्येकात 40शीत एक द्वाड म्हणजे जो पहिल्यापासून असतो, पण तो 40शी नंतर अधिक उसळून येतो, किंवा हे राहिलं ते राहिलं म्हणून या गोष्टी मनात ठेवून तो
करण्याची इच्छा व्यक्त करत असतो, अशी सगळी मंडळी उघडपणे वागणारी कधी आजूबाजूला तू बघितली आहेत का? नेहमीच बघते मी, आणि मला असं वाटत नाही की एखादं म्हणजे 40 झालंय किंवा 30 झालीये म्हणून काहीतरी करणं बंद करावं किंवा हे नाही करावं का तर वयाला हे शोभत नाही म्हणून असं नाही करावं. जसे आपण आहोत तसंच वागावं, मग ते काही वय असू दे. मी आहे तसंच आहे. मी तर अतुल बरोबर 1.5 वर्ष काम केलं, मी एक मालिका एकत्र केली. सो अतुलचा वयाचा काहीच संबंध नाही. ही इज यंग बाय हार्ट, आणि तो 1.5 वर्ष तसाच मस्त मजेत हसत खेळत धमाल करत आम्ही 1.5 वर्ष एकत्र. याला थोडंसं सेटवरचं वातावरणही कारणीभूत असतं, मी सांगतो तुला. नाही तर सुबोध म्हणाला तसं सुबोधनी इतके सिनेमे केले, आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तर इतकं काम केलंय त्यांनी सिनेमात, मराठीत, सिरियलमध्ये. पण तो स्टेटवर येताना ते कॅरी नाही करत. कारण एक तर आदित्य मित्र आहे, हा ॲडव्हान्टेज होताच. प्लस जर का एका पॉईंटला त्यांनी इंटरफिअर करायला सुरुवात केली असती ना, की हा शॉट असा लाव, तर मग सगळी गडबड झाली असते. तो जे म्हणाला ते करेक्ट आहे. तुम्ही 7 जणांनी एकदा दिग्दर्शनाला सरेंडर केलं ना, तुमचे पुढचे प्रश्न आपोआप सुटतात. बरोबर. हे बघ, बरोबर आहे का चूक आहे हे पिक्चर रिलीज झाल्यावरच कळतं. भले भले दिग्दर्शक फसतात तो त्याला. कारण सिनेमा ही मीडियमच असं आहे की तुम्हाला जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळूच शकत नाही काय बनवलंय तुम्ही ते. त्यामुळे एका माणसाच्या विचाराने सिनेमा केला तर निदान तो एका ट्रॅकवर तरी तुम्ही असता, 5 ट्रॅक असत नाही. आणि ते आम्ही सगळ्यांनी मात्र फॉलो केला. वा वा. मी जो प्रश्न आनंदला विचारला सुबोध, तुलाही विचारायचा आहे. तसा वयाचा मापदंड तुझ्याकरता नाही, कारण सजनी शिंदेमध्ये दिसणारे वडील मी बघितले, त्यानंतर ह्यातही तुला वेगळ्या भूमिकेतनं आम्ही बघूच. पण काय म्हणूयात की 40शी नंतर ह्या गोष्टी करायच्या याची म्हणून जर एक लिस्ट आपल्या समोर ठेवायची झाली तर तुझी कुठली इच्छा राहून गेलेली? नाही, मी 40शी नंतर असं धरत नाही. एक तर मी वयाचा आकडा मानत नाही. कारण मला असं वाटतं की काही काही लोकांना, जसं अतुल म्हणाला की काही काही लोकांना बघितल्यानंतर, जसं बाबासाहेब पुरंदरे यांना लहानपणापासून आम्ही पाहिलंय, अर्थात आमच्या लहानपणापासून, पण ते जाईपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंनी इतका तरुण माणूस मी कुठेच पाहिला नाही. म्हणजे वयाच्या 94 वर्षी 99 वर्षी सुद्धा त्याच्या ते जाण्याच्या काही दिवस मी अगोदर त्यांना फोनवरती बोललो असेल, भेटलो असेल, तर तेव्हाही त्यांच्या मनामध्ये तितकाच उत्साह होता, तितकीच ऊर्जा त्यांच्यामध्ये होती. आता ह्या लोकांना तू नंबर कसे लावणार? बरोबर. किंवा कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला आपण बघतो. आत्ता तू देशाचे नेते बघ, सगळ्या महत्त्वाच्या, ते सगळे 75च्या वरचे आहेत. होय. आणि त्यांची काम करण्याची ऊर्जा बघ. तर ह्यांना वयाचे मापदंड लावून कसं चालेल? मला असं वाटतं तुझा मेंदू, काही लोकांचा मेंदू वयाच्या 20च 80चा असतो. कारण त्यांना काहीच करायचं नसतं, त्यांना सगळंच करण्याचा कंटाळा असतो. आणि काही लोकांचा मेंदू हा वयाच्या 100 पण 20चा असतो, कारण तितकाच उत्साह असतो. त्यामुळे त्या आकड्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही किती लवकर थकता इथनं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय काय करायचं राहिलं हे वयामुळे नाही, तर आनंद जसं म्हणला तसं लहानपणी आपल्याला, आपण कधी कधी खूप कारण नसताना बंडखोर असतो, कधी कधी कारण नसताना आपण आईवडिलांचं ऐकत नाही. आणि त्याचा आता मला खूप गिल्ट वाटतं की आई मला तेव्हा सांगत होती की अरे काहीतरी गाणं शिक, काहीतरी वाद्य शिक. आता असं वाटतं की त्यातलं एखादं वाद्य मला जसं आनंद म्हटलं तसं येत असतं का, कुठलंही तबला, पेटी, गिटार, बासरी, काही. तर आता मला असं वाटतं की ही समज कट्यारमुळे असेल किंवा शास्त्रीय संगीतात खूप मी गेले काही वर्ष ऐकतोय म्हणून असेल, मला असं वाटतं ह्यांच्यामध्ये बसण्यासाठी काहीतरी एक वाद्य आपल्याला पाहिजे. काही नाही तर मी महेश आणि राहुलच्या मागे, शौनकच्या मागे बसून 7 तरी केली असती. बरोबर. तर आता असं वाटतं की ते शिकण्याचं वय निघून गेलं का? तर नाही. पण आता कामाचा व्याप इतका वाढलाय की त्याच्यात त्या गोष्टीला तितका न्याय देता येईल इतका वेळ नाहीये, याचं शल्य वाटतं. मला पण एक्झॅक्टली, सॉरी इंटरप्ट करतो, पण मला पण भयंकर वाईट वाटतं की मला हार्मोनियम शिकता नाही आले. माझ्या घरात संगीत असून, माझ्या वडिलांचं लहानपणापासून मी गाणं ऐकतोय, माझी बहीण उत्तम गायची, घरात हार्मोनियम होती, तर त्याच्या 40शी काय संबंध नाही. आम्हाला तसं, मला आता वेळ आहे का? गायचा प्रयत्न केला गेले कित्येक वर्ष, तर इतका वेळ आहे की घरचे पण कंटाळतात. थोडा बाहेर जाऊ नये ना, थोडा बाहेर जाऊ नये म्हणतात. पण आळस 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 त्याला तुम्ही काय करणार? म्हणजे आता अगेन परत संजय मुनेचं एक नाव निघालं, आमच्या एक ओळखीचे आहेत, ते असे बसलेले असतात, ती कुठेतरी बायको त्यांची 3 बेडरूम सोडून असते, इकडे इकडे जरा हे बटन दाब आणि पंखा बंद कर. अरे बाजूला बटन आहे ना तुमच्या. माझा साधारण प्रॉब्लेम तो आहे.
जरा हे बटन हा, जरा हे बटन 10-100 किलोमीटर बोलवलं जरा हात तर बाजूला करा. पण अशी खूप लोक असतात हा, की नाही, ज्यांना मला सिरियसली वाईट वाटतं, कारण मी सुबोध जसं म्हणाल तसं मी इतकं संगीत ऐकतो. म्हणजे माझ्या ज्या कठीण काळात जेव्हा मला बाहेर पडायला ज्या मदत केली, 2 गोष्टींनी 100% केली. एक तर क्रिकेट आणि एक संगीत. वा वा. ॲब्सोल्युटली, म्हणजे काय प्रश्नच नाही. क्रिकेट ही माझी पहिलं पॅशन होतं. म्हणजे तुझा मला जीव की प्राण आहे क्रिकेट. क्रिकेटर व्हावं असं वाटत होतं. पण ते काय 40शीत काय 20शीत काय 15 म्हणजे 10 वर्षात असतं पण शक्य नव्हतं. कारण नुसतं वाटणं आणि त्यासाठी मेहनत करणं, परत तेच आहे ना आळस. त्यामुळे ठीक आहे यार, म्हणजे सचिन भेटल्यानंतर सचिन बरोबर तू त्याच्या फॉर्मला घेऊन किंवा त्यातल्या टेक्निकल गोष्टींना घेऊन गप्पा मारू शकतोस. तेवढं आकलन झालंय तुझं. दादरमध्ये माझा जन्म झालाय. हा मी जेव्हा जन्मलो तेव्हा तिच्या वडिलांना माहित असेल, प्रदीप काकांना, दादरमध्ये जगात नसतील एवढे एक्सपर्ट होते क्रिकेटमधले. आता नाही सांगत. आणि दादर मधली रायव्हलरी म्हणजे दादर ईस्ट आणि दादर वेस्ट, बर, ही रायव्हलरी सगळ्यात मोठी होती. होय का? कारण पलीकडे दादर युनियन, जो सुनील गावस्करांची टीम, आणि आमची शिवाजी पार्क जिमखाना जी संदीप पाटीलची टीम, त्या टीमला 10,000 लोक रविवार सकाळपासून शिवाजी पार्काच्या आजूबाजूला उभे असायचे. क्या बात आहे. 10,000. आणि आपण जशा वेगवेगळ्या हिरोजच्या दंतकथा ऐकतो ना, तशा या सगळ्या क्रिकेटर्सच्या दंतकथा ऐकत ऐकत मी मोठा झालोय. वा. त्यामुळे क्रिकेटवर म्हणशील तर मग काय, मला खरं असं वाटतं की IPL ला एक्सपर्ट म्हणूनच बोलवायला पाहिजे. मला पण मला असं वाटतं एकतर ना एक असा काळ होता की ज्या वेळेला वय विचार म्हणजे एखाद्या बाईला वय विचारू नका म्हणायचे किंवा आंटी मत कहोना वगैरे असा काळ होता. तसा आता राहिलेला नाहीये. आता उलट सगळेजण स्वतःचं वय फ्लॉन्ट करत असतात. त्यामुळे एकतर तो जमाना गेला आता असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आळस झटकला तर 40शी मध्ये ही गोष्टी करता येतात. 40शी काय कुठल्याही वयात करता येतात. आणि हे मी अगदीच माझ्या उदाहरणावरनं सांगू शकते, कारण मी खरं तर ज्या वेळेला अभ्यास करायचं वय होतं त्यावेळेला मी अभिनय क्षेत्रामध्ये येऊन भरपूर नाटकं, सिनेमे सगळं केलं. आणि आता 40शीला मी अभ्यास करते पुन्हा एकदा. मी 18 वर्षांनी 40शी नंतर मला अभ्यास करावासा वाटला, काहीतरी शिकावंसं वाटलं आणि आज मी ते शिकते आहे. तर मला काय मी आता MA केलं मराठीमध्ये आणि आता मी PhD साठी अप्लाय केलं. त्यामुळे थोडंसं संशोधन चालू आहे. पण माझं म्हणणं असं आहे की आपण सुबोध म्हणजे सगळ्यांचंच, म्हणजे सगळेच जण ते सांगतात की तुम्ही मनाने एकतर तरुण असायला हवं आणि जे काही एक शारीरिक मानसिक बदल त्या आता वयामध्ये होतात ते तुम्ही ग्रेसफुली ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे. म्हणजे जसं 40शीचा चष्मा लागला, हे 40शी मध्ये होतं तर होतं, चष्मा लावा आणि वाचा, काही त्याच्यामध्ये हे नाहीये. तर मला वयाला, कुठल्याही वयाला किंवा आपल्या असण्याला, आपल्यामधल्या गुणांना तुम्ही ऍक्सेप्ट करा. कोण काय म्हणतंय ह्याच्यासाठी आपल्याला कधीच त्याचा विचार आपण केला नाही पाहिजे असं मला. आनंदच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव आहेत, त्याला काहीतरी व्यक्त व्हायचं याविषयी. नाही, मी अगदी एक्झॅक्टली हेच मत आहे माझंही, की आता काही प्रूव्ह करायचं नसतं. आता या वयात मला तुझा मुद्दा बरोबर नाहीये, माझा मुद्दाच बरोबर आहे असं काहीही प्रूव्ह करायचं नसतं. तुला असं वाटतंय का, ओके तसं बरोबर, तुझं तू, माझं मी. म्हणजे परवाच आपण बोलत असताना म्हणलं ना की पूर्वी एक असं होतं की कोणीतरी सिग्नल मोडला किंवा मध्ये आला तर उतरून रस्त्यात भांडण करून काहीतरी. आता असं वाटतं तू पुढे जा, नो प्रॉब्लेम, तुला घाई आहे, मला काहीही घाई नाही. मला आता नियम पाळायला आवडतात. तो हा एक चांगला बदल होतो. आता काही कोणाशी भांडण करावं असं वाटत नाही. पण ही एक पॉझिटिव्ह गोष्टच आहे असं मला वाटतं. पण पुण्यातही तू हा बदल सांभाळतोस म्हणजे सगळीकडेच. आता मी बघ ना, हे सगळे बोलतात, मी कुठे त्यांना विरोध करतोय? नाही ना. सगळ्यांना सगळं आता काहीही प्रॉब्लेम नाही. होय ना. म्हणजे आणि ही खूप छान गोष्ट आहे. शांतीदूत आहे तो आता. हा, शांतीदूत आहे. आता भूमिका बदलली त्यांनी. नाही, आता एवढं नको आहे. पण फार गंमतशीर वयाचं वळण आहे हे नक्कीच. बरं, बॅक टू फिल्म. आता अर्थात फिल्म रिलीज होते, काय अपील करायचं, काय सांगायचं प्रेक्षक येतील? आता तुम्ही एवढे भरभरून खरं तर या फिल्मबद्दल बोललेले आहात, तर हा पक्का म्हणजे असं वाटतं की प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा, काय सांगायचं? नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की मराठी चित्रपट ह्याची खरी श्रीमंती त्याच्या संहितेमध्ये असते आणि कुठल्याही इतर भाषांमधल्या
चित्रपटांची नक्कल न करता आपलं जर मराठी पण जपायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली संहिता, आपला कॉन्टेंट, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला त्या दृष्टीने हा चित्रपट परिपूर्ण वाटतो की मराठी चित्रपटाच्या व्याख्येमध्ये जर बसायचं असेल तर हा चित्रपट एक परिपूर्ण मराठी चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपटगृहात जाऊन सगळ्यांनी पाहायला पाहिजे. कारण जसं कलाकारांचं एक कर्तव्य असतं चांगलं काम करणं, तसं प्रेक्षकांचंही कर्तव्य असतं की त्यांनी पाहावा आणि मग आपलं मत त्यांनी तयार करावं. आनंदराव. नाही, आता तर आपल्या मराठीमध्ये इतके वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट येत आहेत. मला खरंच असं वाटतं की आपण कॉन्टेंट वाईज इतके श्रीमंत आहोत. म्हणजे गेल्या काही दिवसात बघ ना तू, बाई पण भारी देवा असेल किंवा झिम्मा असेल किंवा त्यानंतर आलेला वेड असेल, त्याच्या म्हणजे आजूबाजूला आलेले, त्याच्यानंतर आता ओले आले असेल, आमचा स्पंचक असेल, शिवरायांवरचे सिनेमे असतील, आता सावरकरांचं मराठी व्हर्जन असेल, किती वेगवेगळ्या विषयावरचे उत्तम उत्तम सिनेमे येत आहेत. म्हणजे बापलोक सारखा एखादा सिनेमा असेल किंवा अजून एक वेगळाच ह्यानी केला होता. मला असं वाटतं की काय सुंदर आपल्याकडे ही ताकद आहे की वेगवेगळ्या पद्धतीची लोक वेगवेगळे काम करतात. आता अनेक वेळेला प्रेक्षकांना असं होतं, आम्हालाही ते जाणवतं की तो सिनेमा आवडतो मग तुम्ही त्याच्यावर का बोलत नाही. म्हणजे तुम्ही काय कलाकार म्हणून दुसऱ्या सिनेमात कोण बोलत नाही. सगळेजण एकमेकांच्या सिनेमाविषयी चांगलं बोलतातच, एकमेकांना शुभेच्छा असतातच. त्यामुळे मला असं वाटतं की मराठीमध्ये उत्तम संहिता असलेले उत्तम चित्रपट, आता ओले आले आला होता, आजही लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन तो बघतात. मला तर अजिबातच असं वाटत नाही की चित्रपटगृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संहिता नाही आहेत. त्या नक्की आहेत, फक्त आपण जाऊन बघायचं का नाही एवढाच प्रश्न आहे. आणि लोक प्रेम करतात. म्हणजे माझा ह्याच्यावर विश्वास आहे, जर कितीतरी कोटी रुपयाचा धंदा बाई पण भारी देवा किंवा झिम्मा किंवा ह्याच्यावर होत असेल तर म्हणजे प्रेक्षक आहे, बरोबर ना? म्हणजे प्रेक्षक आहे, तो तुमच्याकडे कसा येईल तर तुम्ही त्यांना अजून काय वेगळं देऊ शकता, त्यातला काय निश असेल, त्यातल्या काही लोकांना आवडणारी एखादी गोष्ट असेल. फक्त कोणीही कोणावरही प्रेक्षक म्हणून कलाकारांवर किंवा कलाकारांनी इतर कलाकारांवर तुम्ही हे का करत नाही असं करण्याचं काही कारण नाही. ज्याला जे आवडतंय ते तो सादर करतोय. याबद्दल तू बोलच अतुल, पण पुन्हा केव्हा भेट? पुढल्या वेळी इथेच? लवकरच आता सुबोध पिक्चर करतोय, त्याच्यात मला घेईल तो बहुत. वा वा, त्याने मला प्रॉमिस केलाय, त्यामुळे त्याच्या पिक्चरच्या वेळेला येईन मी. हो ना, लढ आणि नाही तर नुसता येईन त्याच्याबरोबर, त्याला काय फरक पडतो. लढ लागली म्हणजे. हो, हे बघ, मी कलाकार आहे, तो दिग्दर्शक प्रोड्युसर आहे, मी त्याच्याकडे काम मागणं याच्यात काय गैर आहे. बरोबर. त्याला समजा तो म्हणाला मला नाही तुझं काम आवडत, नको करू, नाही करणार, पण मित्र आहेस ना तो माझा, तो येईल. तो उलट हक्काने येईन. आणि दुसरा मला असं होता, आणि तो जो अजून दिग्दर्शक आहेत की प्रेक्षकांना अपील एकच आहे, आम्ही एक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलाय. बरं, आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत. 100% कोणाचं समाधान होऊ शकत नाही, मला पूर्ण गॅरंटी. आम्हाला तो चित्रपट आवडलाय, बनवल्यानंतर आम्ही समाधानी आहोत, प्रेक्षक समाधानी होतील याची मला गॅरंटी आहे. आणि शेवटी सिनेमा बघून बाहेर पडलेला प्रेक्षकच पुढच्या प्रेक्षकाला आतमध्ये पाठवत असतो. त्यामुळे पहिल्याच प्रेक्षकाला आवडला तर दुसरा प्रेक्षक आतमध्ये आपोआप जातो. आणि मराठीत काही प्रेक्षकांची कमी नाही आहे, खूप आपल्याकडे दर्दी प्रेक्षक आहेत. त्यामुळे आम्ही एक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न कराय, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. वा, सुबोध, याच्यात तू ॲडिशन करस, पण काय येणाऱ्या काळात नवीन काय आम्हाला बघायला मिळणार आहे? दिग्दर्शक म्हणून तू येतोय, आत्ताच नुकतं आम्हाला कळालं, काही आणखीन चित्रपट? नाही, असं काही लपवलेलं नाही. मानापमान आहे जो शूट झालाय, जो दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होईल. पण आत्ता 29 मार्चला अलिबाबा आणि 40 चोर हा चित्रपट येतोय आणि लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे त्या सिनेमाविषयी. मला खात्री आहे की ते सगळेजण जातील आणि एकटे जाणार नाहीत, तर आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, कुटुंबियांना घेऊन जातील. आणि चित्रपट बनवण्याचं काम फक्त आमच्याकडे असतं, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खरं काम प्रेक्षकांकडे असतं. आणि ते तितके दर्दी असतात, त्यांना आवडलं ना तर ते कुठल्याही प्रकारच्या चित्रपटाला उचलून धरतात आणि खऱ्या अर्थाने त्या कलेचं, त्या कलाकृतीचं सोनं बनवतात. त्यामुळे ते बनवण्याचं काम प्रेक्षकांचं आहे. तुम्ही नक्की जा, एवढीच विनंती. वा,
तू तर आधीच जाहीर केलेले 40 याच्यात त्या क्रायटेरियात तू नाहीस म्हणून, पण जाता जाता बुवा. -3 आहे ना. हा -3 आहे ना. हा, तू आधीच जाहीर केले ना. म्हणजे आता या क्षणाला जी सगळी तुझी चाहते मंडळी किंवा इतरही लोक हा इंटरव्ह्यू बघत असतील. सिनेमामध्ये तेवढ्यासाठी लहान मुलांसाठी आहे ती. होय. सगळी लहान मुलं, कॉलेजमधली मुलं जावे त्याच्यासाठी श्रुती आहे. जे जे वाव श्रुती, अजूनही तू अशीच दिसतेस वगैरे, जे काय सांगायचं त्या सगळ्यांना तुला? काही नाही, आम्ही टीजरला खूप उत्तम रिस्पॉन्स आलेला आहे, ट्रेलरला पण आलाय. इनफॅक्ट आमचं गाणं खूप रील्स आणि याच्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. इनफॅक्ट फिल्म रिलीज व्हायच्या आधीच जी मराठी मंडळी परदेशात आहेत, मग US म्हणा, UAE म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, जर्मनी, नेदरलँड्स, तिथे पण त्यांनी ऑलरेडी शोज डिसाईड करून तो चित्रपट तिथे दाखवला जाणार आहे. सो उत्तम रिस्पॉन्स आहे सगळ्यांकडनंच. सो 29 मार्चला 29 मार्चला अलिबाबा आणि 40शीतले चोर हा आमचा चित्रपट येतोय. नक्की जाऊन बघा. आणि एक फक्त गोष्ट मुद्दामून आवर्जून सांगायची, जसं ह्या बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये शोज घेतले आहेत, तसं अत्यंत आनंदाची आणि आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे, अमेरिकेमध्ये हा सिनेमा रिलीज करतायत. प्रॉपर 1 आठवडा 6 ठिकाणी, अमेरिकेतल्या 6 वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिकेमध्ये हा सिनेमा रिलीज करतायत आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी. आणि जायच्या आधी फार महत्त्वाची 2 नावं इथे घेतली गेली नाहीत आमच्याचकडनं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण दिग्दर्शकांविषयी बोललो, पण या चित्रपटाचे संगीतकार आमचे मित्र अजित परब आणि या चित्रपटाचे गीतकार वैभव जोशी. म्हणजे आत्ता ही जेव्हा गाणं म्हणाली त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते जे गाणं आत्ता व्हायरल होतंय किंवा सगळीकडे पोचतंय, काय गाणं तर इतकं ॲप्ट गाणं, थोडं टाईट थोडं लूज साला कॅरेक्टर सारखं त्यांनी गाणं लिहिलंय. म्हणून दाखव. मला फार असं वाटतं की म्हणून तर ते जर मला आलं असतं तर काय पाहिजे होतं, आणि मी आता म्हणालो तर परत प्रेक्षक कमी होती, असं नको. नाही, मला असं खरंच वाटतं की तुम्ही एका चित्रपटाचा संपूर्ण सार एका गाण्यामध्ये तुम्हाला लिहिणं ही फार अवघड गोष्ट असते, आणि ती गोष्ट मांडणे गाण्यातनं, तर वैभव जोशींचं हे खूप क्रेडिट आहे. आणि खूप छान गाणी लिहिली आहेत. अजित परबांनी उत्तम संगीत दिलं आहे, आपण ते सगळेजण ऐकतोच आहोत. आणि तिसरे म्हणजे आमचे निर्माते, की अशा विषयाच्या मागे उभं राहणं, विराज लोंढे असतील, संदीप देशपांडे असतील आणि नितीन वैद्य, तर या सगळ्यांच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक छान केक तयार झालेला आहे, तो आता लोकांसमोर येईल. नाही, तुम्ही खूप छान जिंदादिल सगळी मंडळी आहात, संजीवन आहात. मुळात संजीवन हा शब्द फार महत्त्वाचा असतो, जो कायम आपल्यामध्ये एक जिवंतपणाचा झरा जिवंत ठेवतो. आणि आपल्याला काय करता येईल, काय करायचं राहून गेलं, किंवा वयाचा मापदंड कुठली गोष्ट करण्यासाठी नसावा, हे खरं तर या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन प्रेक्षक रिलेट करतील. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि अपेक्षा आणि लोभ असाच आहे, अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा. आणि अशीच गप्पा मारण्याची संधी आम्हाला मिळू देत. या छानशा गप्पांनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.